आणि निकाल काय येतोय याची उत्सुकता फक्त शिवसेनेमध्ये नाही तर राज्यातल्या इतर पक्षांमध्ये सुद्धा आहे। आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात भाजपच्या नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याही आपण पाहूया। एकनाथ शिंदे या ठाण्याच्या ढाण्या वाघांनी नेतृत्व केलं आणि आज साधा आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये ते आगे नाही, आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलाय। निवडणूक आयोगाने सुद्धा धनुष्यबाण, भगवा ध्वज आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याचं नेतृत्व एकनाथ शिंदेंना दिलंय। सत्याचा विजय होतो याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे? मला समजत नाही याला काय आत्मविश्वासाचा विषय आहे? उद्या 1000 वकील सूर्य पश्चिमेकडून उगवतो म्हणून उभे झाले आणि फक्त एक वकील हा सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून कोर्टात केसमध्ये गेला, कोण जिंकेल? हा प्रश्नच कसा विचारला जातोय? विधानसभा अध्यक्ष जेव्हा सीटवर असतात तेव्हा ते कायदेशीरपणे काम करतात, पण विधानमंडळाच्या बाहेर ते आमदार आहेत आणि आमदार म्हणून आपल्या मतदारसंघातले कामं करणे, आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाच्या समस्या सोडवणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळं ते एकनाथ शिंदेजीला भेटले किंवा देवेंद्रजीला भेटले ही रूटीन प्रक्रिया आहे। त्यामुळं या भेटण्याचा आणि निकालाचा काही संबंध येत नाही असं मला वाटतं। आज खरं म्हणजे कोणी सांगेल, म्हणजे माझं मी वैयक्तिक मत सांगतो, एकीकडे तुमचे 55 पैकी तुमच्याकडे 25 आमदार एकीकडे गेले, तुमच्याकडे 10 राहिलेले नाही, तुमच्याकडे आता चिन्ह राहिलेलं नाही, तुमच्याकडे तुमच्या पक्षाचं नाव राहिलेलं नाही, तरी पण तुम्हाला आवश्यक की आमचाच पक्ष आमच्याच बाजूने निर्णय द्या। मला असं वाटतं असं म्हणून चालणार नाही। न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।